वाटी मसूरची डाळ आपण 10 मिनिटं भिजवून घेतलेली आहे. तसेच आपण एक कांदा, 4-5 कढीपत्त्याची पाने व कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तेल गरम करून त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी तसेच पाव चमचा हिंग घालून घेतलेले आहे व आता आपण हा कांदा घालून छानपैकी परतून घेणार आहोत. आता आपण कढीपत्ताही घालून घेतलेला आहे. आता हे आपण गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे, तीही आपण छान परतून घेतलेली आहे. आता आपण भिजवून ठेवलेली डाळ आहे मसूरची, ती पाणी काढून त्यातलं आपण ती त्यामध्ये घातलेली आहे व 2 मिनिटं परतून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये मिक्स करून डाळ झाल्यावरती 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा गरम मसाला तसेच 1 चमचा धने पावडर व चवीनुसार मीठ घातलेलं आहे व वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे. हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे मिक्स करून झाल्यावरती आपण त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. आता मसाला सगळीकडे आपण मिक्स करून घेतलेला आहे व आता हे आपण 10 मिनिटं भाजी शिजवून घेणार आहोत. आता हे सगळं पाणी आटलेलं आहे व भाजी आपली छानपैकी शिजलेली आहे. आपण त्यावरती गार्निशिंग करून घेतलेली आहे. ही आपली मसूरचा डाळ कांदा तयार झालेला आहे. खूप चविष्ट आणि स्वादिष्ट होतो. थँक्यू.